तर मीच करते मोस्ट ऑफ द सगळी कामं. मोडाची आमटी करायची आहे, चपाती, भात लावलाय. तर ही सगळी कामं जे आता ते मीच करते. थोडं लाईफ पार्टनर म्हणजे फक्त फायनान्स किंवा कास्ट किंवा लुक्स याच्यावरती डिपेंड करत नाही. तर तुमचे भरपूर कॉमेंट होते की लव्ह स्टोरी सांग. त्यावेळेला थोडंफार फायनान्शियल प्रॉब्लेम फॅमिलीमध्ये भरपूर प्रमाणात होते आणि त्यावेळी असंच वाटायचं, प्रत्येकालाच वाटतं त्याच पद्धतीने की आपण काहीतरी जॉब करावात किंवा काहीतरी व्यवसाय करावात आणि स्वतःच्या फॅमिलीला जे आहे ते सपोर्ट करावं. लवकर लग्न, लवकर मुलं आणि छान एक करिअर सेट करायचं होतं. तू कुठे राहतेस, की तू प्रेग्नेंट आहेस का? नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आजचा आपला स्पेशल क्वेश्चन अँड आन्सर्सचा व्हिडिओ असणार आहे, कारण भरपूर दिवसांपासून आपल्या चॅनलवरती भरपूर नवीन सबस्क्रायबर्स ऍड झालेले आहेत. ऑलमोस्ट 72,000 ची युट्यूब घट्ट फॅमिली आपली तयार झालेली आहे आणि तुमच्या बऱ्याच जणांच्या मनामध्ये माझ्याविषयी किंवा माझ्या कामाच्या विषयी भरपूर प्रश्न असतीलच, कारण तुम्ही कॉमेंट्समध्ये सतत मला नवीन नवीन प्रश्न विचारत असताय. त्यामुळे मी आज निवांत तुमच्यासोबत गप्पा मारायला बसले. वाजलेत संध्याकाळचे 6:15 आणि आमच्या इकडे थोडंसं पावसाचं वातावरण पण झालंय आणि पाऊस पण पडलेला आहे कोल्हापूरमध्ये. तुमच्या इकडे पाऊस पडला की नाही कमेंट करून नक्की सांगा. आणि छान अशा वातावरणामध्ये मी गॅलरीमध्ये स्टुडिओ रूम जी आपली तयार होतीये ना, तर त्या रूम मध्येच बसलेली आहे व्हिडिओ शूट करायला. तर स्पेशली क्वेश्चन अँड आन्सर्सचा राऊंड असणार आहे. तर लगेचच चालू करूयात आपल्या नवीन व्हिडिओला. तर तुमचा सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे तू कुठे राहतेस? तर मी राहते कोल्हापूरमध्ये. तर भरपूर जणांचे, स्पेशली माझ्या मैत्रिणींचे, महिलांचे असे मेसेजेस येत असतात की जर तू कोल्हापूरमध्ये राहतेस तर प्लीज ऍड्रेस सांग आणि आपण भेटूयात का? तर सगळ्यात पहिला मला सगळ्यांना सॉरी म्हणायचं आहे. तुम्हाला सगळ्यांना भेटायला मला खूप आवडेल, पण हा जो आताचा माझा जो पिरियड चालू आहे 1 महिना, तर हा तुम्हाला माहिती आहे मी प्रेग्नेंट आहे, माझं काम चालू आहे, सोबतच माझे 2 बेबीज आहेत. त्यामुळे मला स्वतःला वेळ जो आहे तर तो मॅनेज करायला इतकं प्रॉब्लेम होतोय की 5-10 मिनिटं सुद्धा कसे मॅनेज करायचे, तर हे खूप विचार करून मला करावं लागतं. त्यामुळे मी तुम्हाला टायमिंग देणार की 5 वाजता या, 4 वाजता या, पण असं माझं काहीच फिक्स नसतं की या टायमिंगला मी हेच करेन किंवा त्या टायमिंगला मी तेच करेन. कधीही काहीही जसं काम मिळेल किंवा जसं माझं शेड्यूल पडेल तर त्या पद्धतीने मी काम करते. म्हणजे पाण्यासारखं चालू आहे माझं, जिकडे वेळ मिळेल, जसा वेळ मिळेल तर त्या अकॉर्डिंगली काम चालू करायचं. तर आता जस्ट 6:15 वाजलेत. मी साधारण 5:30 पावणे 6 वाजता उठली, झोपले होते मी आज निवांत, आणि मग मी व्हिडिओ रेकॉर्ड करायला बसले. तर मला तुम्हाला कुठलेच म्हणजे असं कमिटमेंट देऊन मग मी भेटले नाही किंवा आली नाही, तर असं झालं नाही पाहिजे. त्यामुळे नक्कीच आपले 1 लाख सबस्क्रायबर्स कम्प्लीट झाले ना की नक्कीच आपण कोल्हापूरमध्येच एक मीटअप घेऊयात. आता हा मीटअप जो आहे तर तो मी ट्राय करत होते आता या वीक मध्ये मीटअप घ्यायचा, बट मोस्टली म्हणजे माझे मिस्टर म्हटले की मी त्यांना म्हणत होते की अंबाबाई मंदिरामध्ये मीटअप घेऊयात, तर ते म्हटले की एवढ्या लांबून लोक येणार, ठीक आहे, तर काहीतरी आपण म्हणजे काहीतरी वेगळं केलं पाहिजे, ऍटलिस्ट चहा पाण्याची, नाश्त्याची सोय तरी काहीतरी केली पाहिजे. तर त्यासाठी आमचं थोडंसं पोस्टपोन झालं, कारण सध्या मी त्या कंडिशन मध्ये नाही आहे की या सगळ्या अरेंजमेंट्स ज्या असतील तर त्या मी करू शकेन. त्यामुळे नक्कीच आपला मीटअप जो आहे तर तो होईल, 1 लाख सबस्क्रायबर्स क्रॉस होतील आणि नक्कीच न्यू बेबी जी आहे तर ते बेबी पण येईल आणि त्या बेबी सोबतच आपला नवीन मीटअप जो आहे तर तो होऊन जाईल. त्यानंतर तुमचा दुसरा सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे ज्याचं ऑलरेडी उत्तर मी दिलेलं आहे की तू प्रेग्नेंट आहेस का आणि 3rd टाइम प्रेग्नेंट आहेस का? तर येस, मी प्रेग्नेंट आहे आणि 3rd टाइम प्रेग्नेंट आहे. तर याच्यावरती सुद्धा तुमचे भरपूर वेगवेगळे कॉमेंट्स माझ्या लेटेस्ट व्हिडिओज मध्ये आलेले आहेत. तर याच्यावरती एक सेपरेट मी व्हिडिओ बनवेन, कारण मला नाही वाटत 2-3 मिनिटं सफिशियंट असतील या एका विषयावरती बोलण्यासाठी, कारण तुमचे भरपूर पॉझिटिव्ह म्हणजे 70-80% पॉझिटिव्ह कमेंट्स आहेत, 20-30% निगेटिव्ह कमेंट्स पण आहेत. तर प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअल चॉईस वरती डिपेंड करते. आणि अजून एक असं होतं की प्रेग्नन्सी किंवा 2 बेबीज आणि वर्क आणि घर या सगळ्या गोष्टी तू कशा मॅनेज करतेस? तर मी नेहमीच एकच उत्तर असतं माझं की एक काहीतरी आपलं ध्येय किंवा आपलं गोल जर सेट केलं असेल ना तर नक्कीच आपल्याला तिकडेपर्यंत जाण्यासाठी किंवा नवीन नवीन अचिव्हमेंट्स, अपॉर्च्युनिटीज अचीव्ह करण्यासाठी आपल्याला हेल्प होते. त्यामुळे ध्येय निश्चित करा, काय करायचं आहे लाईफमध्ये हे ठरवा आणि अकॉर्डिंगली भरपूर गोष्टी सोप्या होतील. तर बेबीज झाल्यावरती भरपूर लोकांना असं वाटतं की करिअर स्टॉप होतोय किंवा करिअरमध्ये ब्रेक घ्यावा लागतोय, बट हे उलट आहे. ज्यावेळी एखादा नवीन जीव तुमच्यामध्ये तयार होतो किंवा नवीन फॅमिली मेंबर तुमच्या लाईफमध्ये येतो ऍज अ बेबी, तर एक रेस्पॉन्सिबिलिटी तुमच्यावरती येते की त्या बाळाची
जितकं केअर, जितकी काळजी, जितके हट्ट पुरवू शकताय, तर ह्या सगळ्या गोष्टी, ज्या गोष्टी सुविधा तुम्ही त्याला देऊ शकताय, त्या सगळ्या तुम्ही त्याला द्याव्यात. तर ही तुमची एक रेस्पॉन्सिबिलिटी आहे. ठीक आहे. त्यामुळे त्या बाळासाठी जे काही आपण करू शकतो आपल्या लाईफमध्ये, तर ते सगळं नक्कीच आपण करावं. आणि मी सुद्धा माझ्या लाईफमध्ये जे काही करते, तर ते नक्कीच प्रत्येक जण फॅमिलीसाठीच करत असतो आणि मी सुद्धा फॅमिलीसाठीच करते. त्यामुळे फॅमिली एक मोटिवेशन म्हणून काम करते सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अचीव्ह करण्यासाठी. आणि येस, मी थोडीशी हेल्प पण घेते. म्हणजे असं नाही की सगळ्या गोष्टी मी एकटेच मॅनेज करते किंवा एकटीच करते. तर माझे मम्मी डॅडी असतात, माझे मिस्टर असतात, तर भरपूर हेल्प मिळते मला जेवणाच्या गोष्टीत. मी लास्ट टाइम तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, तर जेवण सुद्धा आम्ही शेअर रेस्पॉन्सिबिलिटीजने करतो. म्हणजे असं कधी हे माझं काम आहे किंवा हे तुझं काम आहे, जर असं जर प्रत्येकाने केलं तर मग आय डोंट नो ते पुढे जाऊ शकतात की नाही. जे काम पडेल, ज्याला पडेल आणि जो त्यावेळेला अवेलेबल असेल, तर त्यानं केलं तर आय थिंक बेटर राहतं. आणि नक्कीच प्रत्येकासाठी एक छान स्पेस जी आहे, पर्सनल असेल किंवा करिअरच्या वाईज असेल, तर ती एक तयार होते. आणि बेबीजचं पण म्हणायला गेलात तर मी दुपारी मोस्टली मम्मी किंवा डॅडी आता सध्या तर कंपल्सरी येतातच रोज. कारण माझे खूप रेकॉर्डिंग्स वगैरे, आता डिलिव्हरी होईल त्यामुळे मला थोडंसं प्लॅनिंग करून ठेवायचं आहे, मी तुम्हाला जसं सांगितलं. त्यामुळे ते कंपल्सरी दुपारी येतातच. ते आले की मग माझं रेकॉर्डिंग किंवा पुढच्या 1-2-3 महिन्याचं प्लॅनिंग जे आहे माझं, तर ते अकॉर्डिंगली चालू होतं. त्यामुळे मी नक्कीच माझ्या फॅमिली मेंबर्स कडून मदत घेते आणि म्हणूनच मी आज या स्टेजला तुमच्या समोर बोलतेय. त्यानंतर तुमचा अजून एक जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे तर तुम्ही डायरेक्ट एज विचारत नाही, वय किती आहे हे विचारत नाही, बट बर्थ डेट नक्कीच विचारताय, सो दॅट वय किती आहे तर ते तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल. तर माझी बर्थ डेट 16/4/1997 आहे, 97 आहे. म्हणजे मी आता ऑलमोस्ट 27 इयर्सची आहे, 27 वर्षाची आहे. आणि मी खूप हॅपी आहे किंवा जे लाईफ माझ्याकडे आता आहे तर याच्यामध्ये मी खूप सॅटिस्फाईड आहे. कारण 27 वर्षामध्ये ऑलमोस्ट करिअर व्यवस्थित सेट झालंय, मी करिअर वाईज स्टेबल झाली आहे, फायनान्शियल इंडिपेंडेंट आहे, लग्न झालेलं आहे, 2 मुलं झालेली आहेत. लवकरच या मंथमध्ये किंवा नेक्स्ट मंथमध्ये 3रा बेबी पण येईल. त्यामुळे 3 बेबीज, फॅमिली आणि फायनान्शियल इंडिपेंडन्स खूप महत्वाचा असतो. असं कुठे गिल्ट नाही वाटत आहे की जे शिक्षण घेतलंय तर ते कुठे वाया गेलंय. आणि वर्क फ्रॉम होम करते, त्यामुळे घरातूनच छान फॅमिलीला लक्ष देऊन माझं काम जे आहे तर ते मला मॅनेज करता येतं. त्यामुळे मला वाटतं की यालाच म्हणजे मी ही जी लाईफ जगते तर ही माझ्यासाठी एक आयडियल लाईफ होती आणि आहे. कारण 27 एज मध्ये अजून भरपूर जण करिअरमध्ये स्टेबल झालेले नसतात आणि करिअर वाईजच खूप डिस्टर्ब असतात. आणि फॅमिलीचा तर आत्ताची ऑलमोस्ट मोस्ट ऑफ द मुली 26-27 मध्ये लग्न करत नाहीत, 27-28 एज घेतात लग्न करायला. मग तिथून पुढे करिअर सेटअप करून मग फॅमिली होते. तर मला तसं करायचं नव्हतं, लवकर लग्न, लवकर मुलं आणि छान एक करिअर सेट करायचं होतं. त्यामुळे मी काही डिसिजन्स असे घेतले जे की माझ्या पर्सनल चॉईसने मी घेतले. कारण तुमच्या भरपूर जणांचे प्रश्न होते की थर्ड चान्स किंवा थर्ड बेबी लगेच का घेताय चान्स वगैरे, असे भरपूर प्रश्न होते. तर प्रत्येकाचे वेगवेगळे इंडिव्हिज्युअल चॉईसेस किंवा त्यांची लाईफ जगण्याची जी पद्धत आहे तर ती वेगवेगळी असू शकते. त्यामुळे मला असं वाटलं की एकदा 3 मुलं झालीत, एकदा मी स्टेबल झाले की मग मी पुन्हा माझ्या करिअरमध्ये अजून जास्त काम करण्यासाठी मी सक्षम होऊ शकते किंवा माझ्या कामावरती मी अजून जास्त फोकस करू शकते. आणि आय थिंक तेच रिझन होतं जे की माझ्यासाठी बेस्ट आहे, होतं आणि नेहमीच राहील. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन म्हणजे लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे. तर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा. तर लव्ह मॅरेज आहे, ऑलमोस्ट आता 4 वर्ष झालेत या एप्रिलमध्ये. पण आम्ही कालच थोडस विचार करत होतो जुन्या गोष्टी. तर ऑलमोस्ट आता 15 वर्ष झाल्यात आम्हाला एकमेकांना ओळखून. आणि लग्नाला फक्त 4 वर्ष झाल्यात. कारण आम्हाला थोडंसं स्टेबल व्हायचं होतं, सेट व्हायचं होतं लाईफमध्ये. आणि काही निर्णय असे असतात आपल्या लाईफमधले जे की आपल्याला राईट एज आल्यावरतीच लक्षात येतात. नाहीतर भरपूर वेळेला काय होतंय की एक वेगळ्याच गोष्टीच्या नादात आपण चुकीचे डिसिजन्स कधी कधी तरी घेऊ शकतो. आणि जर लाईफ पार्टनरचा डिसिजन चुकला, लग्नाचा डिसिजन चुकला, तर भरपूर निगेटिव्ह इम्पॅक्ट त्याचे होतात. मग ते अरेंज मॅरेज असू देत किंवा लव्ह मॅरेज असू देत. त्यामुळे छान आम्ही करिअर वाईज स्टेबल तर नव्हतो, पण व्यवस्थित समज आली होती की काय गोष्टी चुकीच्या आहेत, काय गोष्टी वाईट आहेत. बाहेरचं व्यवहार ज्ञान आलं होतं, बाहेरची लोक कशी आहेत, तर या गोष्टी व्यवस्थित समजल्या होत्या. आणि आय थिंक त्यावेळेला हा डिसिजन जो होता तर तो माझ्यासाठी राईट होता. तर तुमचे भरपूर कॉमेंट होते की लव्ह स्टोरी सांग,
तर मी नक्कीच कधीतरी कोणत्या तरी व्हिडिओमध्ये नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करेन. बट मी इतकंच सांगेन की हे जे लग्न होतं किंवा हे जे मॅरेज होतं तर याच्यासाठी माझ्या फॅमिलीमधून कोणीही व्यक्ती तयार नव्हती. बट सगळ्या लोकांना तयार करून आम्ही हे जे लग्न आहे तर ते केलं. असं कोणतीच व्यक्ती नव्हती की आमच्या लग्नामध्ये आली नव्हती. येस, थोडेफार प्रत्येकांचे रुसवे फुगवे होते, कारण प्रत्येक जण हॅपी नव्हतं. त्यांना असं वाटत होतं, म्हणजे प्रत्येकाला असं असतं ना की आपल्या घरातली मुलगी आहे आणि मी माझ्या घरातली पहिली मुलगी आहे, म्हणजे माझ्या मम्मीच्या माहेरी पण आणि सासरी पण मी पहिली मुलगी आहे. त्यामुळे प्रत्येकाची वेगवेगळी स्वप्न असतात, कारण खूप लाडाने प्रत्येकाने मला वाढवलेलं आहे, म्हणजे सगळ्याच लोकांनी असेल. त्यामुळे प्रत्येकाचं एक ड्रीम असतं की हे असं व्हावं तसं व्हावं किंवा असं स्थळ असावं तसं स्थळ असावं. तर त्यासाठी प्रत्येक जण थोडासा आग्रही होता. बट मला माहिती होतं की जो डिसिजन मी घेते तर तो माझ्यासाठी खूप जास्त फायदेशीर असणार आहे. आणि लाईफ पार्टनर म्हणजे फक्त फायनान्स किंवा कास्ट किंवा लुक्स याच्यावरती डिपेंड करत नाही. हा, त्या गोष्टी तुम्हाला इनिशियल स्टेजला अट्रॅक्ट करतील, चांगलाही वाटतील, काही हरकत नाही. बट जर संसार किंवा लग्न जर खूप लॉंग वे मध्ये तुम्हाला न्यायचं असेल तर एक चांगल्या प्रकारे अंडरस्टँडिंग प्रेम असेल किंवा आता सध्या काय बोलतात त्याला, एका व्यक्तीवरती प्रामाणिकपणा असेल तर या गोष्टी सध्या खूप जास्त मॅटर करतात. कारण सध्याचं जग खूप दूषित झालंय आणि लोक सुद्धा खूप दूषित झालेत, लोकांचे विचार पण खूप दूषित झालेत. आणि अशामध्ये आपल्याला आपल्यावरती प्रेम करणारा किंवा आपल्या गोष्टी ऍडजस्ट करणारा किंवा आपण ऍडजस्ट करतो तर अशी लाईफ पार्टनर मिळणं खूप महत्वाचं असतं. तर सध्या लॉयल्टी खूप जास्त मॅटर करते. जर तुमचा पार्टनर तुमच्यावरती लॉयल असेल तर मग फायनान्स किंवा इस्टेट या सगळ्या गोष्टी मॅटर करत नाहीत. त्या गोष्टी आपण एकत्र ऍज अ कपल सगळ्या गोष्टी तयार करू शकतो. जे आपलं साम्राज्य किंवा आपल्याला जी लाईफ जगायची आहे ना तर ती आपण ऍज अ कपल तयार करू शकतो. ती पॉवर आपल्याला येते फक्त छान प्रेम अंडरस्टँडिंग त्या कपलमध्ये किंवा त्या रिलेशनमध्ये असेल तर या टॉपिकवरती माझे मिस्टर खूप काय काय बोलू शकतात. बट ते कधी तुम्हाला माहिती आहे ऑलमोस्ट डेली व्लॉग्स मध्ये सुद्धा ते कधी येत नाहीत, कारण त्यांना नाही आवडत कॅमेरा फेस करायला किंवा व्लॉग्स मध्ये माझ्या दिसायला. त्यामुळे त्यांचं स्ट्रिक्ट असतंय की तुला काय करायचं तर रेकॉर्डिंग कर, पण मला तुझ्या व्लॉग्स मध्ये तुझ्या रेकॉर्डिंग्स मध्ये अजिबात इन्क्लूड करू नको. आणि ते कधी माझं रेकॉर्डिंग पण करत नाहीत. म्हणजे कधी कधी असं नाही, आपल्याला लागतं कधीतरी एखादी व्यक्ती जी आपली रेकॉर्डिंग करेल, जी हेल्प करेल व्हिडिओ शूट करायला, तर ते कधी व्हिडिओ शूट पण करत नाहीत. कारण जे मी करिअर चूज केलं ना सोशल मीडिया, तर मी सोशल मीडियावरती खूप जास्त ऍक्टिव्ह असते, फेसबुक इंस्टाग्राम युट्यूब, कारण इकडूनच माझं मेजर इन्कम माझा जो आहे किंवा इन्कम सोर्स जो आहे तर तो माझा इकडूनच असतो. पण ते त्यांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स जास्त इतके आवडत नाहीत किंवा ते त्यांना असं वाटतं की सेफ नसतात. त्यामुळे सुरुवातीला इनिशियल स्टेजला त्यांचा खूप जास्त विरोध असायचा फेसबुक इंस्टाग्राम ऑपरेट करायला. पण आता माझं कामच आहे ते की माझी एजन्सीज आहे, मी स्वतःसाठी पण माझे अकाउंट्स हँडल करते, इतरांचे पण फेसबुक इंस्टाग्रामचे अकाउंट्स मी हँडल करते सो दॅट ते त्यांच्या बिझनेसमध्ये ग्रोथ करतील. कारण सध्या फेसबुक इंस्टाग्राम युट्यूब हे जे आहेत ना तर एक खूप छान प्लॅटफॉर्म्स आहेत आपला बिझनेस जो आहे तर तो इतरांपर्यंत शोकेस करायला. आणि आय थिंक हे प्लॅटफॉर्म्स प्रत्येकाने वापरलेच पाहिजे. तर त्याच्यासाठी म्हणजे भरपूर जणांचे असे प्रश्न असतात की आम्हाला फेसबुक इंस्टाग्राम वगैरे वापरता येत नाही, तर स्पेशली सोशल मीडिया मॅनेजमेंटचा कोर्स मी लॉन्च केला सो दॅट लोकांना एक स्मॉल व्यवसाय जर असेल, छोटा व्यवसाय असेल तर व्यवस्थित फेसबुक इंस्टाग्राम युट्यूब किंवा बिझनेस व्हॉट्सअप कसा वापरायचा हे लोकांना समजेल. कारण याच्यामध्ये जर तुम्ही तुमचा टाइम व्यवस्थित इन्व्हेस्ट केलात, मार्केटिंग स्ट्रॅटेजीज व्यवस्थित वापरल्या ना तर फेसबुक इंस्टाग्राम थ्रू जो तुम्ही टाइमपास करताय तर तो सोडून जर काम केलं ना तर नक्कीच एक चांगला रीच तुमच्या बिझनेसला जो आहे तर तो येऊ शकतो. तर मी त्यांना तेच पटवून दिलं की माझं जे काम आहे तर ते काय आहे कसं आहे. तर या गोष्टी मी हळूहळू, मला ऑलमोस्ट 4 वर्ष लागले हे माझं काम पटवून द्यायला. आणि अजून सुद्धा ही इज नॉट हॅपी विथ माय वर्क, बट स्टील एनी हाव प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात ऍज अ इंडिव्हिज्युअल आणि आपण ते रिस्पेक्ट केले पाहिजेत. ते माझे करतात आणि मी त्यांचे करते, त्यामुळे प्रत्येकाची पर्सनल चॉईस असते. बट स्टील त्यांना आवडत नसेल तरी मी माझं वर्क जे आहे तर ते कंटिन्यू करते. अजून एक जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे तुमचं शिक्षण किती झालेलं आहे आणि काय झालेलं आहे. तर खरं सांगायचं तर माझं 1ली ते 10वी जे शिक्षण आहे तर ते साई इंग्लिश मिडियम स्कूल जे की आमच्या इथेच आहे कोल्हापूरमध्ये, तर तिथे झालेलं आहे. आणि त्यावेळीला म्हणजे मी ज्यावेळी स्कूलला होते तर त्यावेळी माझे मम्मी डॅडी गावी राहायचे, पण तिकडे इंग्लिश मिडियम स्कूल्स नव्हत्या, तर त्यामुळे त्यांनी शहरामध्ये राहायला आले इकडे कोल्हापूरमध्ये. आणि मग इथूनच माझं जे काही शिक्षण आहे तर ते झालं. म्हणजे इन शॉर्ट
शॉर्ट सांगायचं तर त्यांच्यासाठी ज्या गोष्टी पॉसिबल नव्हत्या तर त्या त्यांनी माझं अपब्रिंगिंग करण्यासाठी ज्या होत्या तर त्या पॉसिबल केल्या. आणि त्यानंतर नेक्स्ट वन 10वी झाल्यानंतर मी डिप्लोमा केला, जो की शासकीय तंत्रनिकेतन कोल्हापूर म्हणजे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूर इथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा केला. तर त्यावेळी काही आयडिया नव्हती अशी करिअरची, म्हणजे लॉंग टर्मनी काय असा विचार केला नव्हता, तर त्यामुळे तो करिअर ऑप्शन निवडला. आणि डिप्लोमा झाल्यानंतर सरस्वती इंजिनिअरिंग कॉलेज जे आहे मुंबईमध्ये, तर तिथे मी इंजिनिअरिंगला म्हणजे डिग्रीसाठी जे आहे तर ते ऍडमिशन घेतलं होतं. बट मी काही ती डिग्री पूर्ण केली नाही काही कारणास्तव. मी ते सविस्तर तुम्हाला डिटेलमध्ये कधीतरी नंतर सांगेन. आणि मग त्यानंतर मी असंच वेगवेगळ्या गोष्टींमध्ये एक्सप्लोर करायला राहिले, कारण त्यावेळेला थोडंफार फायनान्शियल प्रॉब्लेम फॅमिलीमध्ये भरपूर प्रमाणात होते. आणि त्यावेळी असंच वाटायचं, प्रत्येकालाच वाटतं त्याच पद्धतीने, की आपण काहीतरी जॉब करावात किंवा काहीतरी व्यवसाय करावात आणि स्वतःच्या फॅमिलीला जे आहे तर ते सपोर्ट करावं. मग या उद्देशाने हळूहळू काय करता येईल तर या सगळ्या गोष्टींचा शोध जो आहे तर तो चालू झाला. मग मी क्लासेस घेत होते मुंबईमध्ये. ऑलमोस्ट माझ्याकडे त्यावेळी सुद्धा मुंबईमध्ये सुद्धा 30-40 स्टुडंट्स होते. म्हणजे इंजिनिअरिंग करताच कॉलेजवरून घरी आले की मग क्लासेस घेत होते, ट्युशन्स घेत होते. तिथे मी कामोठे म्हणून शहर आहे, हे पनवेलच्या इथे कामोठे म्हणून आहे, खारघर झालं ना की कामोठे म्हणून आहे, तर तिकडे मी राहायला होते. तर तिथे आम्ही एक शॉप घेतला होता रेंटने, तर तिथेच आमचं कपड्याचं दुकान आणि माझा क्लास जो होता तर तो मी चालू केला होता. 1st to 10th क्लासेस होते. आणि हळूहळू जसं माझं टीचिंग तुम्हाला माहिती आहे, टीचिंग कसं आहे, मी कसं शिकवते, तशी टीचिंग बघितल्यावरती हळूहळू मुलं जी आहेत तर ती वाढत गेली. आणि ऑलमोस्ट 30च्या आसपास मुलं होती. म्हणजे त्या क्लासमध्ये बसायला पण जागा होत नव्हती कधी कधी, तर एवढी मुलं असायची. आणि यस, मग त्यावेळेला मी ते जे काम होतं तर ते चालू केलं. त्यानंतर मग आम्ही पुन्हा इकडे कोल्हापूरला शिफ्ट झालो. त्यानंतर मी निसान म्हणून एक कंपनी आहे कारची, तर त्या कंपनीमध्ये ॲज अ सेल्स म्हणून काम केलं होतं. पगार किती होता तर 5,500 पहिला ठरला होता आणि नंतर 6,000 रुपये ठरला. आणि 6,000 पगारावरती मी माझी पहिली नोकरी केली. पण एकच उद्देश होता की पेमेंट काय मॅटर करत नाही, एक्सपिरियन्स मॅटर करतो. तर तिथून जितकं मला नॉलेज घेता येईल, सेल्स असेल किंवा भरपूर वेगवेगळ्या गोष्टींचं असेल, तर ते तितकं मी नॉलेज घेतलं. आणि आय थिंक पेमेंटपेक्षा ते नॉलेज किंवा तो एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूप जास्त मॅटर करतोय आता मला माझ्या लाईफमध्ये प्रोग्रेस करण्यासाठी किंवा डेव्हलपमेंट करण्यासाठी. त्यानंतर तुमचा आणखीन एक जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे घरातली जी काही कामं आहेत तर तुम्हीच करताय का की कोण तुमच्याकडे मेड सर्वंट आहेत? तर मीच करते मोस्ट ऑफ द सगळी कामं. मोडाची आमटी करायची आहे, चपाती, भात लावलाय, तर ही सगळी कामं जे आता ते मीच करते. तर आयुष्यामध्ये जितके एक्सपिरियन्स मिळतात, जितकं लोकांकडून नॉलेज मिळतं ना, तर ते त्या वयामध्ये घेतलेलं कधीही चांगलं असतं. आणि आय थिंक मी ज्यावेळी जॉब करत होते ना तर ऑलमोस्ट मी 23-22 अशा एजची होते. आणि त्यावेळी माझ्यासाठी तो बेस्ट पिरियड होता सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या एक्सप्लोर करण्यासाठी किंवा हे जे नॉलेज आहे तर ते मिळण्यासाठी. कारण कसं आहे, मी सेल्समध्येच लागले होते. हा, माझ्यापेक्षा वेगळं फील्ड होतं काय त्याच्यामध्ये, हे नाही, ते कार्स होते, निसान म्हणजे कार्स, डॅटसन, ठीक आहे. पण इथे मला त्याचा अनुभव आला, म्हणजे सेल्स मध्ये कसं काम करतात, इन्क्वायरीज काय असतात, कोल्ड कॉलिंग काय असतं, व्हॉट्सअप ऍक्टिव्हिटी काय असते, तर ह्या भरपूर गोष्टींचं नॉलेज जे आहे ना तर ते मला तिथूनच आलं. त्यामुळे सध्या मुलांना असं एक असतं की इतकं शिक्षण झालेलं आहे आणि मी इतक्या कमी पगाराचा नोकरी कशी करू, काय करू. तर माझ्या डोक्यात पहिल्यापासूनच होतं की नोकरी तर मला करायचीच नव्हती, पण एक्सपिरियन्स एक असावा किंवा त्यावेळेला मला फायनान्शियल कंडिशन्स तशा होत्या की मला तो जो जॉब आहे तर तो घ्यावा लागला होता. आणि त्यासाठी मी तो स्टार्ट केला. आणि मग हळूहळू जसं माझं काम स्टेबल होईल, जसं माझं इकडचं म्हणजे माऊली बिझनेस अकॅडमी किंवा एजन्सी वगैरे आहे, तर हे जे माझे प्लॅनिंग सुरुवातीपासून चालू झाले ना, मग ते झाल्यानंतर मी हळूहळू माझं काम जे आहे तर ते क्विट केलं आणि फुल टाइम जे आहे तर ते मी या माझ्या माऊली बिझनेसच्या एजन्सीमध्ये जे होते तर ते इन्व्हेस्ट केले. मी खूप रिसर्च करायचे, खूप अभ्यास स्वतः केलाय. तुमचे अजून पण प्रश्न होते की तुम्ही कुठून शिकलाय का किंवा तुम्ही काय कसं केलं वगैरे, तर सगळे एक्सपिरियन्स जे होते तर ते माझ्या अनुभवातून आले. म्हणजे ज्या गोष्टी मी केल्या, मग काही चुकल्या, काही बरोबर निघाल्या, तर हे सगळं ट्रायल अँड एरर अशा गोष्टी होत्या. म्हणजे अनुभवातूनच या सगळ्या गोष्टी मला समजल्या की हे केल्यावरती असं होतं, ते केल्यावरती तसं होतं, पॉझिटिव्ह रिझल्ट येण्यासाठी काय करावं लागतं. मग ते हळूहळू मग मी सगळं नोट करून ठेवायला लागले. आणि मग माझ्या एजन्सीचं जे कन्व्हर्जन आहे तर ते मी अकॅडमीमध्ये केलं. जे नॉलेज किंवा जे एक्सपिरियन्स मी साठवला होता तर तो मी इतरांपर्यंत पोहोचवायला मग हळूहळू जे आहे तर ती मदत केली. तर त्याच्यामध्ये ना एक अपडेट होती आपली, तर 13 आणि 14 तारखेला स्पेशली स्त्रियांसाठी, महिलांसाठी एक आपण वेबिनार घेतोय. 1-1 तासाचा आहे, दुपारी असणार आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला एखादा व्यवसाय तुम्हाला करायचा आहे, घरातूनच करायचा आहे, 0 इन्व्हेस्टमेंट मध्ये करायचा आहे, कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये करायचं आहे, डिजिटल प्लॅटफॉर्म्स वरती करायचं आहे किंवा काही प्रोडक्ट्स तुमचे आहेत तर ते कसं चालू कसा करायचा, आर्थिक नियोजन म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग कसं करायचं,
त्याची मार्केटिंग कशा प्रकारची करायची, तर या भरपूर गोष्टी ज्या आहेत त्या मी तुम्हाला रॉ मध्ये डिटेलमध्ये ज्या आहेत तर ॲज इट इज सांगणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला वेबिनार जॉईन करायचं असेल किंवा तुमच्या फॅमिली मेंबर्समध्ये कोणाला जॉईन करायचं असेल तर खाली मी नंबर देते व्हॉट्सअपचा 8600333201. तर व्हॉट्सअप करा किंवा सिम्पली कॉल करा. 99 रुपीज चार्जेस आहेत, फक्त 2 दिवस 1-1 तास असणार आहे आणि तुम्हाला कस्टमाइज तुमचा प्लॅन जो आहे तर तो मिळणार आहे. आणि ओव्हरऑल बिझनेस कसा करायचा, व्यवसाय कसा करायचा, तर या भरपूर गोष्टी ज्या आहेत तर मी माझ्याकडचं जास्तीत जास्त नॉलेज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे जर वेबिनार अटेंड करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा. 13 आणि 14 तारखेला आहे, दुपारी 2 ते 3 असे 2 टायमिंग्स आहेत, तर तुम्ही जॉईन करू शकताय. थोडे दिवस आम्ही ट्राय केलं होतं, मेड कुक ज्या आहेत त्या घेतल्या होत्या, पण त्यांचं टायमिंग, त्यांचं जे टेस्ट आहे तर ते मॅच होत नाही. त्यामुळे ही जी कामं आहेत तर ते आम्ही शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटीजने मी आणि माझे हजबंड जे आहेत तर ते करतो. कारण सगळं करतो तर ते याच्यासाठी म्हणजे पोटासाठी करतो. पण जर चांगली चव नसेल किंवा वेळेत व्यवस्थित जेवण नसेल तर आय थिंक आपण जी कामं करतोय तर ती बेस्ट आहेत. त्यामुळे ही जी कामं आहेत बेसिक तर ती आपल्यालाच करावी लागतात. यावरती तुमचं काय मत आहे तर ते कॉमेंट करून नक्की सांगा. तर एक गोष्ट फॉर शुअर आहे की जर तुमच्या लाईफमध्ये काहीतरी पॉझिटिव्ह चेंजेस येणार असतील, काहीतरी सकारात्मक बदल घडणार असतील तर नक्कीच तुमची परीक्षा जी आहे ती घेतली जाते आणि त्याच माध्यमातून एक ऑपॉर्च्युनिटी सुद्धा तुमच्यासाठी तयार केली जाते. तर नक्कीच माझ्या लाईफमध्ये जे काही निगेटिव्ह एक्सपिरियन्सेस घडले किंवा निगेटिव्ह गोष्टी घडल्या तर त्यातून मी ओव्हरकम करण्यासाठी वेगवेगळे सोर्सेस माझ्यासाठी जे होते तर ते कसे काय करायचं तर ते एक्सप्लोर करायला चालू केलं आणि नक्कीच मी माझ्या लाईफमध्ये जे आहे ते आता सक्सेस झाले. कारण मी त्या चान्सेसला किंवा त्या निगेटिव्ह एक्सपिरियन्सना ॲज अ ऑपॉर्च्युनिटी घेतलं काहीतरी नवीन शिकण्यासाठी. त्यामुळे आय थिंक जर लाईफ तुम्हाला ग्राइंड अप करते, काहीतरी नकारात्मक गोष्टी घडवत आहेत तर नक्कीच ती एक अपॉर्च्युनिटी असू शकते लाईफमध्ये तुम्हाला लेवल अप जे आहे ते करण्यासाठी. तर ऑलमोस्ट वाजल्यात आता 7 वाजल्यात आणि वरती खूप अंधार झालाय तर त्यामुळे मी खाली आले. लाईट पण नव्हती, आता लाईट आली आहे त्यामुळे थोड्या वेळाने मग मी रेकॉर्डिंग करते. कारण पाऊस खूप पडला आमच्या इकडे कोल्हापूरमध्ये आज रविवारी. तर तुमच्या इकडे पाऊस पडलाय का कॉमेंट करून नक्की सांगा. आणि यस, हा जो पार्ट आहे तो आपण कंटिन्यू करूयात सेकंड पार्ट, कारण अजून भरपूर गप्पा गोष्टी तुमच्यासोबत करायच्या आहेत. तर तुमचे काही प्रश्न असतील तर प्लीज कॉमेंटमध्ये नक्कीच टाईप करा. त्या प्रश्नांची उत्तरं मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. टू बी कंटिन्यूड असेल व्हिडिओ, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा जास्तीत जास्त ऑडियन्स सोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.